नमस्कार सर. सर, आपली मालिका चालू आहे भारतीय मातृदेवतांचा इतिहास. त्याचे भाग 10 झालेत. हा भाग 11वा आहे. तर याच्या अगोदर अनेक मातृदेवतांबद्दल आपण चर्चा केली. त्या भारतीय हिंदू धर्मातील मातृदेवता कशा निर्माण झाल्या, त्यांचा इतिहास जाणून घेतला आपल्या मराठी दर्शनच्या रसिकांसाठी. तर आज पुढची मातृदेवता मनसा या मातृदेवतेबद्दल जाणून घ्यायचं होतं. आज नागपंचमी असल्यानं ती नागाशी संबंधित आहे. तर त्याबद्दल सविस्तर प्रकाराने आपल्याला चर्चा करावी म्हटलं. तर काय सांगता येईल सर मनसा या भारतीय मातृदेवताबद्दल? मनसा ही उत्तर पूर्व भारतात आणि प्रामुख्याने ओरिसा, बंगाल आणि बिहारचा झारखंडचा भाग या भागामध्ये अतिशय लोकप्रिय अशी मातृदेवता आहे. आणि ती विषभारा दूर करते. साप चावला असला तर तो सापाचं विष नाहीशी करते असा एक समज आहे. म्हणून विषहारी या नावाने सुद्धा तिची ओळख आहे. तिची मंदिरं या तिन्ही राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. बंगाल, ओरिसा आणि झारखंड या तिन्ही राज्यामध्ये तिची मंदिरं मोठ्या प्रमाणात आहे. आणि बहुतेक लोक यासाठी तिची पूजा करतात की एकतर सापाने आपल्याला चावू नये आणि शेतीमध्ये भरघोस पीक घेऊन आपलं भवितव्य उज्ज्वल व्हावं, यासाठी तिची प्रार्थना म्हणा की उपासना, पूजा वगैरे जे काही विधी करतात लोक त्यासाठी करतात. विषहरा असंही तिचं नाव आहे. आणि तिची काही पर्यायी नाव आहे. जगत गौरी, नित्या आणि पद्मावती ही तिची पर्यायी नाव आहे. तर या 3 नावातून एक कळतं आपल्याला गौरीशी तिचं काही नातं आहे आणि पद्मावती ही नागदेवताच आहे. तर तिच्याविषयी समजूत अशी आहे, रूढ समजूत, तिचा पिता शिव आहे आणि तिचा पती शिव आणि तिचा पती यानं तिला नाकारलं. तिची सावत्र आई चंडी, म्हणजे शिव पत्नी जी आहे पार्वती, तिचं नाव चंडी सुद्धा आहे. ती तिचा तिरस्कार करत असते. म्हणजे शंकराने नाकारलं आणि नवऱ्याने नाकारलं आणि सावत्र आईने नाकारलं, अशा प्रकारची कथा आहे. त्यामुळे ती सतत शीघ्रकोपी अवस्थेत आणि दुःखी अवस्थेत राहत होती. तिची उपासना करणारा मात्र ती प्रसन्न राहते असा एक समज तिथे आहे. पण जे लोक तिला पूजत नाही, तिची पूजा करते, त्यांच्यावर मात्र तिचा कोप होतो. म्हणजे 2 प्रकारची रूपं तिची आहे. एक तर ती आपल्या भक्तांवर प्रसन्न असते, पण जे भक्त नाहीत त्यांना मात्र ती त्रास देते. तर त्यामुळे आता ही कसली समजूत यासाठी झाली कारण बहुतेक लोकांनी तिला सुरुवातीला स्वीकारलं नसावं आणि भक्तामध्ये स्थान अढळ राहावं आणि भक्तांनी सतत आपली पूजा करत राहावी, म्हणजे त्याला महत्व यावं असं तिला वाटत असे. असं त्या आख्यायिकातून दिसतं. ज्या काही दंतकथा आता धर्मासंबंधित जे असतात त्याला दंतकथा नाही म्हणत, मिथक म्हणतात. जी काही मिथक मनसाची प्रसिद्ध आहे त्यामध्ये ती अशा तऱ्हेने थोडीशी शीघ्रकोपी अशी मातृदेवता सांगितलेली आहे. या सगळ्या कथा किंवा एकंदर तिचं स्वरूप पाहून असं वाटतं की ती मुळात ती आदिवासी जमातीची मातृदेवता होती. आणि हिंदू धर्मात मध्ये आदिवासींना हिंद लेखलेला आहे. म्हणून त्यांच्या मातृदेवतांना स्वीकारायला इतरांना फार त्रास झाला. इतरांनी स्वीकारलंच नाही. पहिल्यांदा आदिवासी जमातीने तिला आपली उपास्य देवता मानलं. उच्चवर्णीय लोकांनी, हिंदूंनी नंतर तिला स्थान दिलं. आणि त्यातही हिंदू मातृदेवतांमध्ये जी नावं आपल्याला दिसतात तसं मनसाचं नाव दिसत नाही. ती आदिवासीमधील एक देवता म्हणून तिचं स्थान आहे. आता जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार 14व्या शतकात शैव देवालयामध्ये शेतीच्या सुफलीकरणाची देवता, म्हणजे पीक चांगलं यावं म्हणून लग्नविधीसाठी तिची पूजा होत असे. अशा तिच्या काही मूर्त्या काही ठिकाणी स्थापन झाल्या आणि या सगळ्या ठिकाणी किंवा काही ठिकाणी तिला शिवशंकराशी जोडलाय. ते असं जोडलं की समुद्र मंथन जेव्हा झालं होतं, म्हणजे देव आणि दानवांनी, देवासुरांनी समुद्र मंथन केलं, त्यातून जे विष निघालं ते शिवानी प्राशन केलं. त्यामुळे शिवाचा कंठ निळा झाला. नीलकंठ हे जे नाव शिवाचं आहे विष प्राशन केल्यामुळे आहे. तर अशा अवस्थेत विष प्राशन केल्यावर शिवाला मनसा देवीने वाचवलं. म्हणजे मनसा देवीचं महत्व सांगण्याकरता अशी कथा बंगालमधल्या किंवा ओरिसामधल्या किंवा झारखंडच्या आदिवासींनी तयार केल्या आणि विषहारी प्रतिमा तयार झाली. ती शंकरालाच वाचवलं. जो शंकर सगळ्यांना वाचवतो त्यालाच तिने वाचवलं. म्हणजे ती किती महान आहे. आणि ती तिची लोकप्रियता असल्यामुळे दक्षिण भारतातही
तिचे उपासक पुढे निर्माण झाले आणि जे शैव संप्रदाय आहे, दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात तो आहे, तर त्या संप्रदायाने तिला स्वीकारलं आणि मग तिच्या कथा शंकराशी जोडल्या गेल्या. ब्राह्मणी परंपरा आहे, त्याला वैदिक परंपरा म्हणतो आपण, तर त्यांनी सुद्धा स्वीकारलं, कारण त्यांनी निर्माण केलेली पुराणं, त्याची संस्कृत रूपांतर झाली पुराणांची, त्यामध्ये तिच्या कथा फार वेगळ्या आहेत. वास्तविक वैष्णव संप्रदायाचा समर्थन करणारा ग्रंथ ब्रह्मवैवर्त पुराण आहे, तर त्यात तिला विषहरण करण्याचं सामर्थ्य शिवकृपेने प्राप्त झालं असं म्हटलंय. इंद्र आणि इतर विषधारी जाती ज्यांच्याकडे आहे हे तिचे उपासक होते. त्यात वासुकी नागाचाही समावेश होता. पृथ्वीवरील जेवढे सर्प आहेत त्या सर्पांवर तिचा वरदहस्त होता आणि सर्पांतही सहजपणे उतरवत असे, अशी माहिती ब्रह्मवैवर्त पुराणात आहे. आता धन्वंतरी हा वैद्यांचा गुरु, सगळ्या वैद्यकांचा गुरु, तर त्याला हे शक्य नव्हतं. धन्वंतरीपेक्षा तिचं स्थान मोठं आहे. बाकी धन्वंतरी हा नाग दैवतच आहे, पण त्या पुरुष असल्यामुळं त्याचं महत्व कमी करण्याकरता अशा कथा तयार केल्या आणि सर्पविद्या संपन्न लोक जे आहे ते सर्पविद्या जाणतात, ते तिला आपली देवता मानतात. आणि दुसरी कथा आहे, देवी भागवतामध्ये आहे, त्या जन्मजयाने केलेल्या सर्पसत्रातून इंद्र आणि तक्षक वगैरे वाचलेले नाग, आणि इंद्राला अनेक नाग म्हटलंय, इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा, जन्मजयाने केलेल्या सर्पयज्ञातला मंत्र आहे. तर इंद्रही वाचला आणि तक्षकही वाचला. हा जो तक्षक होता यांनी मनसादेवीची पूजा केली होती अशी कथा देवी भागवतात आहे, जी अनेक देव्यांमध्ये सुद्धा तिचं स्थान या ठिकाणी वाढलेलं दिसतं. महाभारतात तिची ओळख आहे, ती कश्यप ऋषीची कन्या आणि वासुकीची बहीण असं तिला म्हटलंय. आणि तिचं लग्न जरत्कारू नावाच्या ऋषीसोबत झालं होतं अशा, आणि तिच्यापासून आस्तिक नावाचा पुत्र झाला होता अशी कथा एका मंत्रात. सर, एक प्रार्थना होती आम्हाला शाळेत असताना, मनसा सततम स्मरणीयम लोकहितम मम करणीयम. हे तर जे मनसा आलेलं आहे, कदाचित ही प्रार्थना पण तुम्ही ऐकली असेल. तर नाही, इथे अर्थ वेगळा आहे. इथे मनसाचा अर्थ होतो मनापासून. अच्छा अच्छा अच्छा. इथे त्या मनसा मातृदेवतेचा संदर्भ नाही लागत. अच्छा. तर सर, आता ही मनसा जी मातृदेवता आहे ती मूळतः आदिवासींची आहे आणि परत तिला हिंदू धर्मात स्थान दिले गेलेलं आहे. तर तिचा पिता हा शंकर आणि आई ही चंडी म्हणजे शिवपत्नी सावत्र आई असं सांगितलं तुम्ही. तिची 3 नावं आहेत, जगतगौरी, नित्या, पद्मावती असंही तुम्ही सांगितलं. आणि ती विषहरा या नावानेही तिला ओळखलं जातं, कारण की जेव्हा ते मंथन चालू होतं त्यातून विष आलं तेव्हा शंकराने ते प्राशन केलं, तेव्हा ते शंकराला पण सहन होत नव्हतं. तर ते मनसा या देवीनं त्यात सहभाग करून तो विषाचा परिणाम शंकरावरचा कमी केला अशी कथा आहे असं तुम्ही सांगितलं. आणि सर, मनसाला पतीने सोडून दिलं असं तुम्ही सांगितलं. तर पती कोण होता तिचा? तिचा पतीचा जो उल्लेख येतो ना, जरत्कारू असा उल्लेख येतो. जरत्कारू आणि ऋग्वेदात त्याचा उल्लेख जो येतो तो ऐरावत कुळातला तो सर्पकुल चिन्हधारी, त्याचं कुलचिन्ह होतं सर्प असा. त्याचं नाव जरत्कारूचा अर्थ होतो म्हाताऱ्या शरीराचा. कारू म्हणजे शरीर, जरत म्हणजे वय झालेलं. तो काही वैदिकांपैकी नव्हता, म्हणजे सर्पकुल चिन्हधारी होता म्हणजे वैदिकापैकी नव्हता. आणि महाभारतात मग त्याच्याबद्दल विस्तृत माहिती आलेली आहे. त्यात म्हणजे तपश्चर्याने त्याचं शरीर क्षीण झालं होतं, म्हणजे तो वयस्कर झाला होता, म्हातारा झाला होता. आणि त्याचा आणखी एक उल्लेख असा येतो की यायावरांचा पुत्र होता. यायावर म्हणजे भटके लोक, म्हणजे आदिवासींमध्ये भटक्या जमाती काही आहेत, या जमातीतला तो होता. आणि त्या भटक्या जमातीतून त्यांनी शिक्षण घेऊन, म्हणजे जे काही ज्ञान असेल आदिवासीमध्ये ते, आणि वैदिकासोबत राहून जे ज्ञान ग्रहण करायचं ते त्यांनी ग्रहण केलं. कारण ऋग्वेदात उल्लेख आहे म्हणजे वैदिकांच्या जवळचा तो असला पाहिजे. तर एका ठिकाणी असा तो भटकत होता, म्हणजे ब्रह्मचारी वक्ती तीर्थयात्रा करत होता. तेव्हा त्याला एका प्रवासात गवताच्या आश्रयाने, गवताचा एक ढीग आहे आणि त्या ढिगाला धरून लोंकळणारे वीरणक नावाचे पितर दिसले. वीरणक त्या पितरांचं नाव आहे. तर तो गवताचा ढीग उंदीर मुळापासून कुरतडत होते
आणि केव्हा तरी मग तो त्याचं जे मूळ आहे तेच नाहीच होईल, म्हणजे त्या पितरांना आधार राहणार नाही. हे पाहून त्या जरत्कारूंनी त्यांना अशी अवस्था तुमची का झाली बा असं विचारलं. तर त्यांनी उत्तर दिलं की जरत्कारू अविवाहित असल्यामुळे आमचा वंश खंडित झाला आहे, म्हणजे ते त्याचे पूर्वज होते असं सांगितलं आहे. त्यामुळे अशी अवस्था झाली आहे. केवळ तपश्चर्येच्या वर्षावर आम्ही जिवंत आहोत, आम्ही तपश्चर्या केली, ज्ञान ग्रहण केलं म्हणून जिवंत आहोत. पण आम्हाला प्राप्त झालेलं तपश्चर्याचं धन कालरूपी उंदीर रात्रंदिवस पुरतडत आहे. कालांतराने माणूस शिकलेले विसरतो ना, तर त्यामुळे आता आम्ही कालांतराने नष्ट होऊ. म्हणजे कोणत्या रीतीने आम्ही असं सांगा आमच्या मुलाला की लग्न करवा, म्हणजे वंश आमचा चालू राहील. तर तो म्हणाला की मीच तुमचा पुत्र आहे, मी ब्रह्मचर्य अवस्थेत राहायचा निर्णय घेतला आहे, पण आता तुमची अवस्था पाहून माझा विचार बदलला आणि मी आता लग्न करायला तयार आहे. पण माझी अट आहे, जरत्कारची अट अशी होती की माझ्या भिक्षेत जी कन्या तुम्ही जे काही मिळेल तिचं नाव जरत्कारच असलं पाहिजे ही. आणि दुसरी अट अशी होती की तिच्या पोटापाण्याची जबाबदारी माझ्यावर नसावी, तिने स्वतःचं रक्षण करावं, पोट पाहावं, पालन पोषण करावं, माझंही करावं जमलं तर. आणि म्हातारा असल्यावर मला कोणी मुलगी देत नाही. तर कालांतराने वासुकी नावाचा नागराजा, ज्याचा उल्लेख वारंवार अनेक पुराणांमध्ये येतो, तर त्याच्या बहिणीचं नाव जरत्कार होतं. मग त्या जरत्कारूशी त्याचं लग्न झालं आणि जरत्कारूंनी आपल्या पोटापर्यंत त्याच्या पोषणाची जबाबदारी घेतली आणि नवरा बायको एकत्र राहायला लागले. मग त्यांनी सुरुवातीला अट टाकली होती की माझ्या मनाविरुद्ध काही घडलं समजा मी सोडून देईल बघ तुला, तुला लहरी होतं असं दिसते ते. तर एकदा असं झालं तर की तो आपल्या पत्नीच्या मांडीवर झोपेटून झोपला होता. तर संध्याकाळी मग जे वैदिक लोक आहे ते हे करतात ना, संध्यावंदन करतात. तर त्याला समजा नाही केलं, म्हणजे संध्याकाळ संपायच्या आत ते करायचं असतं. मग तिने त्याला जागवलं, तेव्हा तो आम्ही झोपलाय, सूर्याची काय दिशा आहे तो असताना जाईल. हा जो अहंकार आहे की माझ्या इच्छेने सूर्य फिरतो, माझ्या इच्छेने सूर्य झोप नाहीसा होतो किंवा लोप पावतो, अस्ताला जातो. पण तो संतापला की आता आपली अट मोडली पाहिजे, तर तो रागावून पुन्हा तपश्चर्या करायला निघून गेला. आणि जेव्हा तो निघून गेला तेव्हा तिच्या पोटात गर्भ होता. तर तिला झालेल्या मुलाचं नाव आस्तिक ठेवलं गेलं. म्हणजे याचा अर्थ जरत्कारू काही तिच्यासोबत नंतर काही राहिला नाही. आणि आस्तिकाच्या आईचं नाव जे सापडतं ते जरद गौरी असं. गौरी शब्द हा पार्वतीसाठी प्रामुख्याने वापरला जातो. आणि जरत्कारूंशीचा उल्लेख जो येतो तो भृगु कुलोत्पन्न, म्हणजे भृगु कुळातला ब्राह्मण तो होता. आणि तक्षक भगिनी जरत्कारूचा पुत्र तो असल्याचा उल्लेख महाभारताच्या आदिपर्वात येतो. आदिपर्व महत्वाचा आहे कारण त्या ठिकाणी नाग कुळाचा पूर्ण इतिहास सांगितला गेला आहे महाभारतामध्ये. आणि जरत्कारूने पत्नीला सोडून दिल्यावर ती आपल्या भाऊ वासुकीकडे तिचा आस्तिक वाढला असं महाभारतात म्हटलं आहे. त्याच्यावर उपनयन संस्कार झाल्यावर चव्हाणाचा पुत्र भार्गव ऋषीने त्याला सांगवेद शिकवले आणि शंकरांनी व्रतबंध करले. उपनयन संस्कार शंकरांनी केले आणि शंकराच्या आज्ञेने जरत्कारू आपल्या पुत्राचा पतीकडे गेली. पुढे ती स्वतःच पतीकडे गेली. आता ह्या कथेत 2-3 गोष्टी आपल्याला कळतात की जरत्कारू आपल्या पत्नीकडे राहायला गेला, म्हणजे मातृसत्ताक जी पद्धत होती त्यामध्ये पती हा पत्नीकडे राहायला. जसं आपल्याकडे खासी आणि दारो त्याच्या टेकड्या आहेत, म्हणजे अरुणाचल नागालँड वगैरे त्या भागात, तर त्या भागात किंवा अगदी ओरिसापर्यंत बंगालपर्यंत मातृसत्ताक पद्धतीचे अवशेष सापडतात आपल्याला. तर तिथे पती हा पत्नीकडे राहायला जातो. आता ही कथा जी पुढे वाढली, पुढे बदलली अशी, एक तर जरत्कारूला इथे भार्गव कुळातला दाखवला, ब्राह्मण दाखवला, नंतर मग ती त्याच्याकडे राहायला गेली. म्हणजे मातृसत्ताक पद्धत जी होती ती संपूर्ण पितृसत्ताक पद्धत सुरू झाली, तेव्हा ही अशी कथा तयार झाली. आता जन्मेजय जो राजा होता परीक्षिताचा मुलगा, परीक्षित हा अभिमन्यूचा मुलगा, अभिमन्यू हा अर्जुनाचा मुलगा ना, अशा तरी कौरवांपैकी तो होता. तर या कौरवांच्या त्या कथेमध्ये परीक्षिताचा अपमान झाला म्हणून त्या परीक्षिताचा मृत्यू तक्षकाच्या दंशाने झाला अशी एक कल्पना आहे. कल्पना म्हणजे रूपकात्मक कथा वाचून त्यांचे युद्ध झालं, तक्षकाने मारलं त्या परीक्षिताला. मग मुलांनी, जन्मेजय नावाचा मुलगा त्याचा होता, त्यांनी सूड घेतला आणि सर्पाला नाहीसं केलं. त्याला सर्पसत्र म्हणतात. वाचिक हा सर्पसत्र शब्दाचा अर्थ होतो सर्प जातीच्या लोकांनी एकत्र केलेला उत्सव, सोहळा. म्हणजे हे काही मुळात सर्पाच्या मृत्यूचं कारण आहे, पण ही कथा महाभारतात सुरुवातीला येते आणि शेवटी येते. म्हणजे अशा तऱ्हेने जे नागकुळातले आहे, कुरुकुळातले, कुरु हे नागकुळ आहे, त्यांना कौरव म्हटलं गेलं. म्हणजे त्यात 5 पांडवे आले आणि 100 कौरव आले. हे 105 हे
कौरव कुळातले म्हणजे नाग कुळातले आहे, हे जर नाग कुळातले आहे तर मग ते सगळं सर्पसत्र करतील, नागाला नष्ट कसं करतील हा विषय काही लोकांच्या डोक्यात आला नाही. तर पण कथा अशी तयार करण्यात आली की जन्मेजय सर्पांच्या विरोधात होता आणि मग त्यांनी त्यांना मारलं. तर मारलं त्या तक्षकाला वाचवण्याचं काम आस्तिकाने केलं. तो मनसेचा मुलगा आस्तिक होता, त्यांनी केलं. म्हणून सर्पकुल जन्मला जेवढे लोक होते त्यांनी त्याला वाचवलं. तक्षकाचा मित्र इंद्रिय वाचला, त्यामुळे मनसाकडे जाऊन तिची पूजा केली. मग मनसाचं महत्व वाढवण्याकरता अशी कथा देवी भागवतात आली आहे. आणि तिथे मग असं म्हटलं, आस्तिकाने त्यांना वर मागितला मनसेला, आपलं नाव घेणार आहे तसेच त्याचं आख्यान तीनही काळ पठण करणाऱ्या सर्पांनी त्रास देऊ नये असावर आस्तिकाने त्यांना मागितलं असल्याचं देवी भागवतात म्हटलंय. म्हणजे जेव्हा मनसा ही वैदिकांनी स्वीकारली आणि देवी भागवत नावाचा ग्रंथ 1000 वर्षापूर्वी लिहिला गेलाय, त्याच्यामध्ये अशा प्रकारची कथा आहे मनसेचं महत्व वाढवणारी. पण आता आपण खेड्यापाड्यात पाहतो की घराचा आडा असेल म्हणजे आडवा लाकूड असेल त्याच्यावर आस्तिक असं लिहिलेलं आढळतं बऱ्याच ठिकाणी. म्हणजे लिहिलं की सर्प घरात येत. जिथं साप जास्त चावतात निघतात म्हणजे सापांचा वावर असतो तिथं लिहिलेलं असतं अस्तिक मुनीची शपथ किंवा अस्तिक असं काहीतरी लिहिलेलं असतं. तर ते आस्तिक म्हटलं तर साप चावत नाही, आपण आस्तिक म्हटलं तर तो साप चावत नाही अशी समजूत आजही खेड्यापाड्यात आहे. बरोबर आहे. तर कसं सापाला ऐकू येत नाही पहिली गोष्ट, त्याला कानच नसतात. आणि दुसरी गोष्ट आपली भाषा त्याला कशी कळेल. आता या ठिकाणी त्या सर्पसत्राबद्दल एका मोठ्या विद्वानांनी एक गोष्ट सांगितली. आणि सर्पसत्रामध्ये आपल्या मामा कुळ जे होतं, मामाचे जे कुळ होतं त्याला वाचवण्याचं काम आस्तिकांनी केलं ही कथा आहे. पण डॉक्टर स.का. दीक्षित नावाचे फार मोठे इतिहास संशोधक होऊन गेले. सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये त्यांच्या वडिलांचा कान्हा दीक्षितांचा सहभाग होता. तर त्यांनी असं म्हटलं आहे की ही कथाच मुळात काल्पनिक आहे. पूर्वी ही नागवंशी जमात होती, त्या वंशात जन्मलेला जन्मेजय आपल्याच जमातीच्या लोकांचा नाश कसा काय करेल यज्ञाचं महत्व सांगण्याकरता ही कथा लोक सांगत असतात. म्हणजे ब्राह्मण ग्रंथामध्ये यज्ञाविषयी कथा आहे. दीक्षित पुढे म्हणतात की सत्यनारायण पूजेचं महात्म्य वर्णन करण्याकरता ज्याप्रमाणे साधुवाण्याची गोष्ट सांगितली जाते त्याप्रमाणे ही कथा वैदिक लोक सांगत असत. म्हणजे हे मुळात ही कथा चुकीची आहे. या कथेमध्ये नागांनी नागकुळातल्या जन्मेजयाने त्याला नाग लोकांना मारलं हे आपसातच संघर्ष लावून त्यांना संपवण्याचं हे कटकारस्थान आहे. आस्तिक नावाची कादंबरी साने गुरुजी यांनी लिहिली आहे. त्यांनी मग साने गुरुजी आस्तिक नावाची फार कादंबरी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये त्यांनी नाग आणि आर्य यांच्यातला संघर्ष होता, हा संघर्ष नष्ट करण्याचं काम आस्तिकांनी केलं असं म्हटलेलं आहे. म्हणजे साने गुरुजींनी जी आस्तिक नावाची कादंबरी लिहिली त्यात आर्य आणि नागवंश यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आलेला आहे आणि या संघर्षाला संपवण्यात आस्तिक या नागकुळातील पुरुषाचं यश आलं आहे असं तुम्ही म्हणालात, बरोबर? हो. सर मला आता हे जे नाग सर्प शब्द म्हणजे ऐकल्यावर जाणवलं, नागवंश याचं मूळ काय सर आणि नागवंश कसा उदयास आला, नागवंशी कुणाला म्हटलं जातं, थोडं बेसिक. हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. नागवंश कारण वंश शब्द जो वापरण्यात येतो मराठीत तो रेस या शब्दाचा पर्यायी शब्द आहे. रेस नागवंश नावाचा काही वंश रेस नाही आहे ती. आणि आता तर वंश संकल्पनाच कालबाह्य झाली आहे, तेव्हा तो शब्द वापरत नाही मानवशास्त्री. आता मानववंशशास्त्र शब्द प्रयोग होता, पण वंश संकल्पनाच कालबाह्य झाली तर शास्त्रज्ञांनी सिद्ध केल्यामुळे त्यांनी मानववंश या शब्दातला वंश शब्द काढून टाकला. अँथ्रोपॉलॉजीचा हा पर्यायी शब्द आहे. आता त्याला मानवशास्त्र म्हणतात. त्यामुळे हा शब्दच चुकीचा आहे. मुळात संस्कृत मध्ये जो वंश शब्द आहे त्याचा अर्थ कुटुंब असा होतो. त्याचा अंश अर्थ रेस असा होत नाही. आणि कुटुंबाच्या आधी कुटुंब म्हणजे एक समूह, एक विशिष्ट प्रकारच्या लोकांचा समूह. तर त्या समूहामध्ये वाढ झाली, जास्त कुटुंब एकत्र आले की त्याला कुळ म्हणतात. म्हणून आपण नागकुळ हा शब्द वापरायला पाहिजे. कुळ हा शब्द होतो शेतीशी संबंधित. कुळ म्हणजे शेतीची जमीन आणि ती जमीन कसणाऱ्या लोकांना कुळ म्हणतात. आताही आपण कुळानी शेती व्हायला दिली हा शब्द वापरतो.
म्हणजे शेतकऱ्यांसाठी कुळ शब्द आहे आणि त्या शेतकरी लोकांच्या समूहासाठी कुळवाडी शब्द आहे. आणि कुळवाडी शब्दापासून कुणबी शब्द तयार झाला. अशा तरी नागकुळ हे शेतकरी वर्गाचं कुळ आहे, वंशनी आहे तो. सर, ह्या मनसा देवीची पूजा किंवा व्रत सामान्यपणे आता तुम्ही सांगितलं बंगाल, अरुणाचल प्रदेश वगैरे तिकडं, उत्तराखंड, बिहार तिकडं केलं जातं. महाराष्ट्रात सर या मातृदेवतेची मंदिरं कुठं आहेत किंवा तिचा उपवास कधी असतो, कुठल्या महिन्यात किंवा काय सांगता येईल? नाही, आपल्याकडे ती मनसा ही मातृदेवता नाहीच आहे, तिची पूजाच होत नाही. ती प्रामुख्याने तिकडे बंगालमध्ये आहे त्याला, आणि त्या ठिकाणची पूजा करण्याची कथा आहे. मोठ्या प्रमाणात इथे या मनसा त्या नागकुळातल्या लोकांची राज्य होती आणि त्याची पुरातन प्राचीन नाणी आणि नागशिल्पही तिथे आहेत. त्या ठिकाणी त्यांनी मनसा मंगल या नावाने एक काव्य तयार केलं आहे. ओके. हे काव्य जी मंगल काव्य, त्याला मंगल काव्य म्हणतात. तर 13व्या ते 18व्या शतकाच्या दरम्यान ही काव्य निर्माण झाली बंगाल आणि ओडिशा या भागात. इसवी सन 1495 मध्ये विजय गुप्ता यांनी मनसा मंगल काव्य रचलं. नंतर एक नाव आहे विप्रदास पिथिलाई यांनी सुद्धा त्याच काळात मनसा मंगल काव्य रचलं. हरप्रसाद शास्त्री नावाचे बंगालमध्ये फार मोठे विद्वान संशोधक, इतिहास संशोधक, त्यांनी 1897 मध्ये त्या काव्याचं हस्तलिखित शोधून काढलं आणि सुकुमार सेन यांनी 1995 मध्ये ते प्रसिद्ध केलं, म्हणजे अलीकडे प्रसिद्ध केलं. मग त्यात काही नावं आहेत: काणा हरिदत्त, विजयगुप्त, नारायणदेव, गंगादास सेन, द्विजवंशीदास, कालिदास, क्षेमानंद या कवींच्या सुद्धा रचना आहेत मनसा मंगल काव्य या नावाने. या सर्वात प्रसिद्ध जे काव्य आहे ते चांद बेहुला नावाने प्रसिद्ध आहे. करुण रस प्रधान हे कथानक आहे. कथानक असं आहे की चांदचा बाप शिवभक्त होता, परंतु मनसाला तो चांद बेहुला म्हणजे तर चांद बेहुला नावाचा जो माणूस आहे व्यापाऱ्यामध्ये होता, तो व्यापारी वर्गात. तर त्याचे वडील जे होते ते शिवभक्त होते, पण मनसाला तो निम्न प्रकारची देवता, म्हणजे आदिवासीची असल्यामुळे तिला काही फार महत्व त्याने दिलं नाही. एकदा त्याची सर्व मुलं समुद्रात बुडाली. तो व्यापारी असल्यामुळे तो जात होता व्यापाराला, तर मुलं बुडाली. मग जो वाचलेल्या चांदला, जो वाचला त्या चांदला मनसाने डंख केला. पण त्याच्या बायकोचं नाव बेहुला होतं. चांद बेहुला म्हणजे त्याची चांद आणि बेहुला अशी कथा आहे ती. तर त्या बेहुलानी मनसा मातेला प्रसन्न केलं आणि पतीला जिवंत केलं अशी कथा आहे. मग चांद सुद्धा मनसाची पूजा करू लागला. अशा तऱ्हेचं जे कथानक आहे ते मनसा मंगल काव्यात आढळतं. बंगालमधले अनेक साई गोसावी नावाचे जे लोक आहेत, त्या जाती आहेत, त्या आधी ही कथा जिथं भावपूर्ण गीते रिपेरी गाऊन मनसा महात्म्य लोकांना ऐकवतात. या कथेचं आकर्षण बंगाल तसेच पूर्वोत्तर भारतात सुद्धा आहे. आणि मनसाची पूजा, व्रतोत्सव हे साधारणतः ज्येष्ठ महिन्यापासून, आता ज्येष्ठानंतर आषाढ येतो, आषाढानंतर श्रावण येतो, आता श्रावणानंतर भाद्रपद येतो. तर ज्येष्ठापासून तर भाद्रपद हे जे भारतीय महिने आहेत, या 4 महिन्यामध्ये त्या मनसा मातेची पूजा ह्या सगळ्या ज्या प्रदेशाचा उल्लेख यापूर्वी केला तिथे होत राहतं. यात महाराष्ट्राचा समावेश नाही आहे. काही ठिकाणी ज्येष्ठ शुद्ध नवमी किंवा दशमीला हे उत्सव होतात, तर काही ठिकाणी आषाढ वद्य पंचमी, श्रावण शुद्ध पंचमी, श्रावण वद्य पंचमी, म्हणजे आज आपण जे आहोत ते श्रावण शुद्ध पंचमीला हे बोलतोय आपण. ज्याला नागपंचमी महाराष्ट्रात म्हणतात. आणि एकादशीला सुद्धा, म्हणजे श्रावणाच्या एकादशीला सुद्धा हा उत्सव होतो. यावर्षी मनसा मातीची मूर्ती करतात, त्या मातीचा कुंभ करतात. केळीचा खुंट, सुई किंवा सिजवृक्षाची डहाळी, मनसा मंगलची पोथी, या कोणत्याही एका रूपात षोडशोपचार 16 प्रकारे षोडशोपचार म्हणजे 16 प्रकारचे उपचार केले करून ती मनसा मातेची पूजा या ज्या 3 राज्यामध्ये केली जाते. महाराष्ट्रात मात्र ही परंपरा नाहीये. आपल्याकडे नाग जो आहे तो पुरुष आहे, स्त्री नाहीये, म्हणजे मातृदेवता नाहीये. पण मातृदेवता जरी नसली तरी सर्पाची पूजा होती सर. जसं की आता श्रावण वद्य पंचमी तुम्ही म्हणाला, म्हणजे आपल्या इकडे नागपंचमी थोडस संबंधित असणार मनसा मातेशी, असं मला वाटतंय. प्रश्नच नाही ना. आता मी ज्या तिथी सांगितले 4ही महिने, म्हणजे आपले चातुर्मास ज्याला म्हणतो आपण, हे 4ही महिने आपल्याकडे आषाढापासून
चातबा सुरू होतो आणि तो 3.5 महिन्यात संपतो. पण तिकडे मात्र तो ज्येष्ठापासून सुरू होतो. ओरिसा, झारखंड आणि बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यामध्ये. आणि तिथे मग 4ही महिने मनसाची पूजा चालू राहते. म्हणजे तिथे मातृदेवतेचं महत्व जास्त आहे. नागपूजा करायची तर ते मातृदेवतेचीच करायची आणि मनसाचीच करायची, अशी परंपरा त्या 3 पूर्वोत्तर राज्यामध्ये आहे, पूर्वीकडल्या राज्यामध्ये आहे. खरं आहे सर. काही मातृदेवता म्हणजे त्या त्या एरिया पुरत्या मर्यादित आहेत, त्याच थोड्याशा अभ्यासाला घ्यावं म्हटलं. आज नागपंचमी पण असल्यामुळं थोडीशी नागाची पूजा केली जाते. तर ते आदी माया पुस्तकात मी थोडंसं वाचल्यासारखं मनसा वाटलं मला आणि तुम्ही पण सजेस्ट केला हा टॉपिक मनसा मातृदेवता चर्चेला घेऊया. सर सुंदर पद्धतीनं तुम्ही विश्लेषण दिलं. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या भागामध्ये आपण अजून एका मातृदेवताबद्दल चर्चा करूया.